जिल्हा परिषद घेरडी यांच्या वतीने व पंचायत समिती गड यांच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. माननीय आयोजक कांबळे साहेबांना विनंती आहे. बंद करा. मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय पालकमंत्री जयभाऊ गोरेसाहेब, महाराष्ट्राचे लाडके नेते शहाजी बापू पाटील, देशमुख साहेब आहेत, नाना आहेत, काटकर साहेब, त्याचबरोबर या सर्वांचं या निमित्ताने मी स्वागत करतो आणि 2 मिनिटं मी बोलण्यासाठी या ठिकाणी बापूंचा कार्यकर्ता म्हणून उभा आहे. उमेदवार सौ आरती श्रीकांत बुरुंगले, पंचायत समिती गणाचे 2 उमेदवार सुषमा काशीद आणि नवनाथजी भोसले साहेब, या तिघांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण इथं जमलेलो आहोत. महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण विकास कॅबिनेट मंत्री, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सांगोला तालुक्याचे गेल्या 10 वर्षापासून जिव्हाळ्याचं नातं ज्यांचं जोडलेलं आहे हे आदरणीय नामदार जयकुमार गोरे साहेब तथा जयाभाऊ, व्यासपीठावर असलेले भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व पक्षाचे नेते मंडळी, या विभागाच्या उमेदवार, भारतीय जनता पार्टी आदरणीय आरती बुरुंगलेताई, कमल चिन्ह त्यांचं, दुसरे पंचायत समिती गणाचे उमेदवार नवनाथ भोसले, त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि वरच्या आपल्या सोनंगणात सौभाग्यवती सुषमा काशी, आपले माजी सभापती विलास बापू, स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख साहेबांचे अतिशय विश्वासू निष्ठावान असे सहकारी होते, त्यांच्या सुनबाई या ठिकाणी उभा राहिले. वेळ कमी, मंत्री महोदयांना जिल्ह्यात पुढे सभा आहे. प्रामाणिकपणा यात आहे मित्र. ज्या पक्षानं आपल्या तालुक्याला भरभरून दिलं त्या पक्षाला मतदान करून कधी उतराई करायची का नाही याचा विचार करायची वेळ आहे. कोणती पाण्याची योजना, कोणती टेंबूची योजना असो, म्हैसाळची योजना असो, उजनीची योजना असो, पिण्याच्या पाण्याची योजना असो, सांगोला शहराच्या पिण्याची पाण्याची योजना असो, या सगळ्या योजनेची मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री म्हणून
फक्त आणि फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याच मंत्र्यांनी सह्या केलेल्या मंजूर केली. टेंबूजीला मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी म्हैसाळ त्या काळात दिलं. काल आपल्याला त्यावेळेचे मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि प्रभावीपणाने ज्यांनी काम केलं जलसंपदा मंत्री म्हणून, ज्यांना 5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव होता, त्यावेळीचे आमदार आणि आजचे मंत्री जयकुमार गोरे साहेब आणि हा शहाजी पाटील, संपूर्ण गिरडी गाव तुमचं एकर ना एकर म्हैसाळ योजनेत आम्ही बसवली, भुरगेवाडी बसवली, तरगेवाडी बसवली, भोक्षवाडी बसवली. ह्या 4 वाड्याला आणि गिरडी गावाला वाडी चिंचाळ्यापर्यंत 1 एकर तुमचं जिरायचं राहणार नाही एवढी योजना म्हैसाळच्या नवीन योजनेत त्याचं टेंडर निघालंय. श्रद्धा म्हणून कंपनीने घेतलंय, काम चालत त्या गिरडीत 1 एकर जिरायचं राहणार नाही, माझा शब्द आहे तुम्हाला. मागितलं आम्ही दिलं. हे भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्ष या पक्षात त्या सरकारनं आम्हाला दिलं, म्हणून आज अभिमानाने आम्ही सांगतो की गिरडी आता 2 वर्षात आमचं बघायचं आहे. जिथं तुमचं हुलगे येत नाही तर तिथं जर ऊस नाही पिकला तर राजाराम पक्षाच्या ऊसाचे मळ्यामुळे गिरडी 2 वर्षात तुम्हाला दिसणार आहे. तर भोक्षेवाडी पूर्व इतके पैसे रे तुमच्या प्रकार 10 कारखान्याला ऊस पुरवा सरत नाही. ऊस एवढा ऊस या तालुक्यात होणार आहे भोक्षे, पण या तालुक्याचं माहिती. जरी तुमच्या ट्रका भरून गेल्या आणि ऊस येऊन गेलं तरी सुद्धा बघा तुम्ही चहा काय मला पाहता. सगळ्यांना सांगतो तुम्ही लक्षात घ्या, 50 वर्ष रे हे शिवसेना आणि भाजप काय हालत नाही. कुणा नादाला काय लागू नका तुम्ही. ही खेळ जी आहे का नाही दोघांचा, काय यांना गर्व जे आलाय का नाही आम्ही आमदारच्या घरात आम्ही आमदार आहे. आमचं काय कर आमदारच नाही तर नेमकं कुणाचं तू दोघंच म्हणलं नाही आम्ही आमदारच्या घरात. असलं काय ते ऐकायला बसू नका, वेळे वापरत पाऊस टाकू नका, जास्त वेळ घेत नाही. ही निवडणूक आहे पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. कुठलाच एक कागद सुद्धा तुमचा असा नाही की जयकुमार गोरे साहेबांनी गेल्याशिवाय त्याला मंजुरी मिळत नाही. हिरी तुम्हाला जया भावनात मागायचंय, त्या पत्र जया भावनात मागायचंय, ती देवळं द्या, काय जे तुम्हाला मागायचंय ते ग्रामीण विकास खातं सोडून थोडं ते गरज गोगावले साहेबांचं रोजगार हमी खाते ही 2 खाती सोडून त्या ग्रामपंचायतीला उपाय दुसरा मंत्री कोण देऊ शकत नाही. एवढं घरातलं मंत्रीपद नशिबाने आपल्याला दुष्काळी भागाला मिळाले. आपण जसं गुडगं खाल्लं तसं जयाभाऊनी सुद्धा तिथं गुडगत बांधलं, वडील खाल्लेली आहे. सगळे आपली नाळ एक आहे. आता दुष्काळाचा भरभाव आहे, एकामेकांची सुखदुःख माहीत आहे. तरी उद्याच्या निवडणुकीला कमळ आणि धनुष्यबाण या 2 चिन्हावर भरभरून मतदान करा. एक परिवर्तनाची लाट आणा, तर विकासाची गंगा वाहत जाईल. अन्यथा काय होईल? आमचा माझा स्वभाव नाही. उद्या जर माणसं पडली तर जयाभाऊला सांगितलं नाही 10 वर्षी सगळं जरा पाईपलाईन थांबवा, अजून 10 दिवसाची पाणी मिळालं कसा बोललं मी तर का करू? मी एकटाच बोललो किती तुमच्याकडे. तुम्हाला काय करणं, मला एकट्याला शिंग मारताय तुम्ही. नका पोट फुटलं तरी शिंगच मारताय का? शिंग मारू नका, फायदा होणार नाही. सगळेच उमेदवार माझे मी. याचा कुठला उमेदवार आहे, कुठल्या पक्षाचा आहे जो माझा दोस्त नाही? मैत्री मैत्री दुसरं नातं. जो पक्ष दिल्ली सत्तेवर आहे, जो पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आहे, जो पक्ष सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री या नात्यानं सत्तेवर आहे, त्याच पक्षाबरोबर जाऊन आपल्याला उद्याचा 5 वर्षाचा विकास करायचा आहे. माझी कळकळीचं आव्हान एवढं ऐकावं अशी नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मी एवढं सांगण्यासाठी तुम्हाला आलो. आजपर्यंत या गावाचा असेल, या गावातल्या सगळ्या परिसरातल्या भागाचा विषय असेल, आमच्या शेतकऱ्यांचे अनंत प्रश्न आहेत. काही लाईटचे प्रश्न आहेत, काही रस्त्याचे प्रश्न आहेत, काही आमच्या समाज बांधवांचे समाज मंदिराचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, स्मशानभूमीचे प्रश्न आहेत.
हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागेल आणि ज्या खात्यातनं ही सगळी कामं होऊ शकतात. आपण येताना बघितलं रस्त्याची अवस्था, इथल्या बाल्या वस्तीवर रस्त्याच्या कामं अजून खूप कामं करण्यासारखी कामं आहेत. मला इथं आल्या उमेदवारांनी काय मला सांगितलं, भाऊ गटामध्ये शेतकरी बांधवांच्या लाईटीचा खूप मोठा प्रश्न आहे. या तालुक्याच्या अगदी आमदारापासून कुठल्याही नेत्यानं डीपी बसवायचा असला तर पालकमंत्र्याकडे आल्याशिवाय पर्याय नाही. मी इथल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो, तुम्ही आमच्या इथल्या या बहिणीला आरती ताईला तुम्ही जिल्हा परिषदेला निवडून द्या. तुम्ही ज्या गावात डीपी मागाल त्या गावात डीपी बसवून द्यायचा शब्द या निमित्ताने दिला. फक्त शब्द देत नाही, डीपी बसवून देतो, पण डीपी बसवायला नया पैसा लागणार नाही हेही तुम्हाला सांगतो. फक्त तुम्ही सांगा इथं डीपी बसवा, डीपी बसवून देतो. भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आपण उभे राहू. या भागातल्या जवळजवळ 9-10 डांबरीच्या रस्त्याचं काम आता शिल्लक आहे. मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. मुख्यमंत्री सडक योजना माझ्याकडे, प्रधानमंत्री सडक योजना माझ्याकडे, 30-54 सडक योजना माझ्याकडे, 50-54 मधनं रस्त्याचं काम करायचं ती योजना माझ्याकडे, 25-15 माझ्याकडे. ज्या ज्या योजनेतनं रस्ते होतात त्या सगळ्या योजना ग्रामविकास खात्याच्या आहेत. आणि तुमच्या रस्त्याचे प्रश्न सोडवायचे असतील तरी सुद्धा तुम्हाला भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या पाठीशी उभं राहावं लागेल आणि तुमच्या रस्त्याची कामं करून घ्यावी. तुम्ही विधानसभेला कुणाला मतं दिलं, खासदारकीला कुणाला दिलं बाजूला ठेवा. त्यांचं काम तुम्ही बघताय ना कामाचं. ते काय केलं हे बघताय. एकदा तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर मतदान करा, आरती ताईला निवडून द्या. 1 वर्षाच्या आत तुमच्या भागातल्या सगळ्या रस्त्यांना मंजुरी देतो. या भागातले रस्ते तुमचे करून द्यायची जबाबदारी या निमित्ताने मी घेऊन जातो. पालकमंत्री आला नाही तर खोटं बोलून गेला का खरं बोलला बघा. एकदा तुम्ही अनुभव घ्या आणि उद्या जे लोक इथे येऊन सभा घेणार आहेत त्यांना सांगा तुम्ही रस्ता कुठून आणणार आहे हेही सांगा, तुम्ही डीपी कुठून आणणार आहे हेही सांगा, तुम्ही या भागात काम कुठून आणणार आहे हेही तुम्ही सांगा. कुठून आणणार काम? मग काम आणायचं असलं तर त्यांना वाया माझ्यापर्यंत पोचायला लागेल. त्याच्यापेक्षा आरतीताईचं कनेक्शन डायरेक्ट भारतीय जनता पक्षासोबत माझ्यासोबत कनेक्शन आहे. तुम्ही सांगा आपण ते काम मार्गी लावली भूमिका घेऊन काम करू. इथं मारुतीचं सभामंडप करायचं, या गावच्या मारुती मंडपाचं काम, मारुतीच्या मंदिराचं काम गेलं अनेक वर्षापासूनचं पेंडिंग आहे. या ठिकाणी गावकऱ्यांना माझं सांगणं आहे, हनुमान भक्तांना माझं सांगणं आहे, या सभा मंडपासाठी जवळजवळ 40 ते 50 लाख रुपयाचा निधी लागतोय. मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या या मारुतीच्या सभा मंडपासाठी 50 लाख रुपयाचा निधी येणाऱ्या 1 महिन्याच्या आत मंजूर करू आणि आपण त्या मारुतीच्या मंदिराचं काम मार्गी लावू. माननीय साहेब दर्गा इथं हैमास बसवायचा, त्या हैमासचं काम पण आपण करू. नराळे गाव ते हिंगोले बाबर वस्ती या ठिकाणी सभा मंडपाचं काम आहे. छोटी मोठी कामं लिहून दिलेत. मी सांगतो एवढ्यासाठी, जरी मी राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री असलो तरी सुद्धा या भागातल्या छोट्या छोट्या कामांना न्याय मिळाला पाहिजे आणि तो ग्रामविकास खात्याच्या डीपीडीसीच्या माध्यमातूनच मिळू शकतो, अन्यथा मिळू शकत नाही. म्हणून या छोट्या छोट्या कामाचं नाव घेऊन मी या ठिकाणी आपल्याला बोलतो. आपल्या सगळ्यांना मला सांगायचं, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, अगदी ग्रामपंचायत असेल, या सगळ्या संस्था ग्रामविकास खात्याच्या अंडर येतात. ही सगळी कामं जर आपल्याला करायची असतील, इथल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर ग्रामविकास खात्याशिवाय सरकारशिवाय पर्याय नाही. आणि सरकार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचा आहे आणि त्या सरकारच्या पाठीशी उभं नाही राहिला तर इथल्या कामांना न्याय मिळणार नाही. जर पालकमंत्र्यांनी आमदाराला फंड दिला नाही तर आमदार फंड सोडून नया पैशाचं काम करू शकत नाही.
आणि माझी आमदाराला तर दमडी मिळत नाही. मिळती शहाजी बापूला. माझी आमदाराला दमडी सुद्धा नाही मिळत. किती मोठं भाषण करेगा, याव करेगा, त्याव करेगा, त्याव करेगा, कुछ नहीं करेगा, रात को जयकुमार गोरे को फोन करेगा. विकासाची भूमिका घेऊन जायला लागली. म्हणून तुम्हाला सांगितलं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ही सगळी कामं तुमची मार्गी लागतील आणि डीपीडीसीच्या माध्यमातून काम होईल. दोनच ठिकाणी काम येतात, दोन्ही विभाग माझ्याकडे आहेत. त्यामुळं बिलकुल चिंता करू नका. या गिरवी गटाचा विकासाचा जो बॅकलॉग आता शिल्लक राहिला आहे, तो बॅकलॉग कुणी संपवू शकलं नाही. तो बॅकलॉग आपण संपवू आणि या भागातल्या प्रश्नांना आपण न्याय देऊ, हे या निमित्ताने सांगतो. अलीकडे बघितलं, या भागात यायचं, लोकांना दम द्यायचा, दबावाचं राजकारण करायचं आणि दमबाजी करून गोरगरीब लोकांना वेटीला धरायचं काम अलीकडे चालतंय. पण मी आता सांगतोय, भलं भलं कधी जागे बांधल्यात. जर भारतीय जनता पक्षाच्या आमच्या महायुतीच्या माणसाला कोणी दम दिला, जर भानगडी केल्या, मी दम नाही देत. तुम्ही दम देऊ नका म्हणून सांगतोय. काय सांगतोय? तुम्ही दम देऊ नका. दिला तर मात्र बांधून नाही घेत, सोडणार नाही. बघू शकता मित्रांनो, आज गिरडी गावामध्ये जयभाऊंचा मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला. असेच नवनवीन पाहण्यासाठी नामदेव गारगेवाडी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळू मामा.